गेले 3 महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय की क्षेत्रात तफावत आहे। एकदा एक अधिकारी येतो मोजून जातो, तो काही करत नाही। दुसरा येतो मोजून जातो। 3-3 अधिकारी येऊन गेले मोजून, पण आजही त्यांना दिवसभर बसवून ठेवलं पण काम झालं नाही। जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ साहेबांना अशी माझी आता कळकळीची शेवटची विनंती आहे, आता हातचं सोडून हातात घ्यावं लागणार आहे। खूप झालं, आता डोक्यावरून पाणी वाहायला लागले। तर आमच्या वाखराला लाकडी रुमणे नाही, लोखंडी रुमणे आहे। भूमापन विभागाचे कर्मचारी असतील, पाईपलाईन शेततळे मोजणारे तुमच्या जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी असतील, बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, त्यांच्या कानात सांगा, नाही तर त्यांच्या कानाखाली जाळ काढायला आम्हाला वेळ लागणार। इथं बसून कामं व्हायला तयार नाही, तर घरी बसून कसे कामं होतील? जर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली नाही, या अधिकाऱ्यांना कानात सांगितलं नाही, तर सगळे रुमणे घेऊन या। उद्या परवा दिवशी मी तुमच्या बरोबर चालतो। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 53 दिवस कंप्लीट झालेत। आजही अपेक्षित हालचाल नाही। आजच काही बाधित शेतकरी MSSRDCच्या कार्यालयात गेले होते। गेले 3 महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय की क्षेत्रात तफावत आहे। एकदा एक अधिकारी येतो मोजून जातो, तो काही करत नाही। दुसरा येतो मोजून जातो। 3-3 अधिकारी येऊन गेले मोजून, पण आजही त्यांना दिवसभर बसवून ठेवलं पण काम झालं नाही। म्हणजे नेमकं काय चाललंय प्रशासनाचं हेच कळत नाही। जे चुका करतात अधिकारी, ते शेतकऱ्यांना वेठीस धरतात, त्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम हे प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचं असतं। जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ साहेबांना अशी माझी आता कळकळीची शेवटची विनंती आहे। शेवटची यासाठी सांगतो की यानंतरचा आता एकदा संयम सुटल्यानंतर शेतकरी काय करतील, कायदा हातात घेतील, काही सांगता येत नाही। परवाच आमच्या एका बाधित शेतकरी बंधूनं सांगितलं होतं की आता आमच्या वाखराला लाकडी रुमणे नाही, लोखंडी रुमणे आहे। तर मग काय परिस्थिती असेल, पांचाळ साहेब तुमच्या कर्मचाऱ्यांची समजून घ्या। या अशा लाचखोर मनमानी करणाऱ्या, ते मग भूमापन विभागाचे कर्मचारी असतील, पाईपलाईन शेततळे मोजणारे तुमच्या जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी असतील, बाकी तार फेन्सिंग बांधकाम मोजणारे बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, यांची एकदा आढावा बैठक घ्या। त्यांच्या कानात सांगा, नाही तर त्यांच्या कानाखाली जाळ काढायला आम्हाला वेळ लागणार नाही। आमचं असं झालंय की निव्वळ भटकंती त्या उपऱ्या लोकांसारखं झालंय आमचं। सकाळी भटकत इथं यायचं, परत भटकत मनात वेगळे विचार घेऊन एक निराश होऊन घरी जायचं। त्यातच अनेक जण कधी येतात कधी नाही येतात। त्यांनाही वाटतं की साला काही होतं का नाही होतं, मग आपले कामधंदे कशाला सोडायचे। तर त्यांना मला असं सांगायचं आहे की मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नाही। मला सगळ्यांना आता सांगायचं आहे, जे कोणी आहेत ज्यांना वाटतं आपलं फळबागांचं मूल्यांकन योग्य झालं पाहिजे, जुने नवे फळबागां ग्राह्य धरल्या पाहिजे, जुने नवे बांधकाम ग्राह्य धरले पाहिजे, तर मग ते घरी बसून होणार नाही। त्याला इथंच यावं लागेल। इथं बसून कामं व्हायला तयार नाही, तर घरी बसून कसे कामं होतील हे समजून घ्या। अजूनही वेळ गेलेली नाही। आम्ही जेवढे बाधित इथं बसलेलो आहे ते तर एकेकाच्या मुंडक्यावर पाय देऊन करून घेऊ, परंतु प्रत्येकाचं नंतर विचारतात की यांचं झालं आमचं काय। मग तुमचं घरी बसून ना अधिकारी करणार आहे ना आम्ही, तर काय तुमच्या कामाला बी नाही। मग सगळ्यांनी येऊन एकत्र बसा। उद्यापासून मला वाटतं महाराज सगळ्याला सांगतो की जर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली नाही, या अधिकाऱ्यांना कानात सांगितलं नाही, तर सगळे रुमणे घेऊन या। उद्या परवा दिवशी मी तुमच्या बरोबर चालतो। काय कोणता जमावबंदी आदेश आहे, कोणता अधिकारी, तो तालुका जालन्याचा पोलीस अधिकारी रोखतो मी जरा बघतो, कारण की आता हातचं सोडून हातात घ्यावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। या निमित्ताने एवढंच विनंती करतो प्रशासनाला की आता खूप झालं, आता डोक्यावरून पाणी वाहायला लागले। आता काय होतं, माकडीनेही स्वतःच्या पिल्लाला वाचवण्यासाठी
आधी कमरावर घे पाण्यात पाणी वाढायला लागलं की कधी कमरावर घेते, मग खांद्यावर घेते, मग डोक्यावर घेते. पण जेवढी तिच्याच नाका डोळ्यात पाणी जायला लागतं त्यावेळेस ती त्या पिल्लाला पायाखाली घालते. हा संदर्भ नाही, ही आख्यायिका आहे, पुराणात त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर मग आमच्या नाका डोळ्यात पाणी जायला लागलं, पांचाळ साहेब तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळं एकाला मुंडक्यावर पाय देऊन खाली घालू एवढे सांगतो आणि थांबतो.